हॅलो नमस्कार मित्रांनो, माझ्या नवीन व्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मे महिन्याच्या सुट्टीमध्ये आम्ही गावी आलो आहे। तर आता चाललो आहे आम्ही मासे मारायला। माझ्यासोबत बघू शकता तुम्ही इकडे गुरु आहे आणि इकडे गोपीनाथ आहे। हा गावीच असतो आणि त्याला मासे मारायची खूप आवड आहे। त्याच्या हातात इकडे बघू शकता जाळं पण आहे। आणि इकडे आपले सत्यवान पाटील, ते पहिले नायजेरियामध्ये होते आणि आता सध्या मुंबईमध्ये वास्तवात आहेत नोकरीसाठी। तर बघूयात आम्हाला आता किती मासे भेटतात। आम्ही चाललोय तिकडे आणि इकडे पाठीमागे तुम्ही बघू शकताय हे लक्ष्मी तलाव आहे। पहिले इकडे पाणी खूप भरलेलं असायचं, आता सध्या ते उन्हाळा असल्यामुळे पाणी कमी कमी होत चाललंय। आता जिकडे पाणी आहे ते तिकडे तुम्हाला तिकडचा परिसर तुम्हाला मी दाखवतो। इथे जवळच पाणी आहे, तुम्ही बघू शकता। तर मित्रांनो, तुम्ही हे जे बांधकाम बघताय ते छत्रपती शाहू महाराज यांच्या काळातील आहे। तलावाच्या बाजूलाच आहे ते, तुम्ही बघू शकता। हे म्हणजे याला जवळजवळ मला वाटतं किती वर्ष झाले असतील, 150 वर्ष झाले असतील या बांधकामाला। तुम्ही अजून बघू शकताय ज्याच्यात जे सिमेंट वगैरे वापरले, वाळू वगैरे जे जशाच तशी आहे अजून इथे बघू शकता हे बांधकाम। आणि इकडे या बाजूला या साईडला लक्ष्मी तलाव आहे। हा सुंदर असा परिसर। तर मित्रांनो, मगाशी जसं तुम्हाला बोललो की आम्ही मासे मारायला जाणार आहे, ते ठिकाण तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागेच आहे लक्ष्मी तलाव। आणि त्या ठिकाणी आम्ही जवळजवळ 5-6 जण मच्छी मारण्यासाठी इथे आलेलो आहोत। बघू शकता इथे 3 जण गेलेत आहेत मासे मारण्यासाठी। ते आता सध्या जाळं तलावामध्ये टाकत आहेत। तोपर्यंत आम्ही टाइमपास म्हणून इथे काही वस्तू नाश्त्यासाठी खायला घेऊन आलोय। तर बघू शकता इथे ते सावळी पण आहे सुंदर। आणि या ठिकाणी 2 जण आता सध्या बनवत आहेत। आणि काय आणलं ते तुम्हाला मी दाखवतो। आणि मुंबईवरून आणले खास हे मॅगी, 5 मिनिटाचं काम। आणि इकडे सध्या आम्ही आता कांदा आणि टॅमॅटो चिरायला घेतला आणि इकडे अशी चूल पेटवले। इकडे सत्यवान पाटील बसलेत आणि इकडे थंडा पण आणलाय, आम्ही बघू शकता। सुंदर असं ठिकाण, इकडे वारा पण असा एक छान लागतोय। तर ही मजा जर अनुभवायची असेल तर आम्ही गावीच येतो मे महिन्यामध्ये। आणि बघू शकता तुम्ही आता इथे सध्या गुरु कांदा चिरतोय। तर मित्रांनो, अशी जर मजा करायची असेल तर मे महिन्यामध्ये नक्कीच गावी यावं लागतं। तर बघू शकता इथे आता आम्ही मॅगी बनवतोय, गुरु मॅगी बनवतोय, इकडे बघू शकता तुम्ही। आणि इकडे आमचे जे सहकारी आलेत ते तिकडे सध्या जाळ्या टाकतायत, बघू शकताय। आता सध्या त्यांचं जाळं टाकणं काम चालू आहे। तर किती मासे भेटतायत आणि काय भेटतंय ते नंतर बघूया। ते आमच्या भाषेत काय बोलतात त्याला, मळीचे मासे, शेंगटीचे मासे आणि नायन्या म्हणतात आमच्याकडे, आणि घोळसा। तर काय भेटतंय, नायने आणि घोळस काय असतं ते आम्ही तुम्हाला दाखवू। नायने आणि घोळस काय असतं ते तुम्हाला दाखवू, कारण का ते आता जे काम करतायत 3 जण जाळं टाकण्याचं, ते पण दाखवू। जाळं टाकून झाल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ दाखवला जाईल की मासे किती भेटतायत। ते आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहालच। तोपर्यंत आम्ही मॅगीचा नाश्ता जो आहे तो आम्ही आता करणार आहोत। मित्रांनो, ज्या मॅगी बनवण्यासाठी वस्तू लागणार होत्या त्या आम्ही तर घेऊन आलो, पण चमचा आणायला विसरलो। तर आम्ही एक गावठी देशी जुगाड केला आहे। जे जांभळाचं झाड असतं त्याची एक फांदी घेऊन एक चमचा बनवला आहे असाच। हे फक्त गावातच करायला मिळतं, त्याला देशी जुगाड असं बोलतात। नकळत आता धड धड वाढे नाचन आता जीवा
वातावरणात मॅगीची मजा आणि त्याचा आस्वाद हे एक माशांची आशा. तर पाहू शकता तुम्ही आता आम्ही मॅगी खायला घेतोय. हे जाळं टाकून आता तलावातून आलेत बघू शकताय. आणि आता आम्ही सध्या ही मॅगी खातोय. तर मासे किती गावतील त्याच्यानंतर आपण जाळं काढताना बघूयाच. त्यासाठी तवा आणला. त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा. निसर्गरम्य वातावरणाचं बाजूलाच तलाव आणि इकडे चूल मांडून अशी मॅगी बनवली. तर मित्रांनो मॅगी खाताना काटरी चमचा आम्ही काय घेऊन नाही आलो घरातून. तर देशी जुगाड म्हणून पाहू शकता तुम्ही आम्ही काटरी चमचाचा जुगाड केला आहे. मॅगी खातोय बघू शकता. इकडे पण बघा. असा देशी जुगाड फक्त गावातच करायला मिळतो. बाकी तुम्हाला मुंबईसारख्या शहरामध्ये करायला मिळणार नाही.